कॅम्प 4 ते समिट याला डेथ झोन म्हटलं जातं आणि त्या डेथ झोनमध्ये जो कुणी राहिला म्हणजे कॅम्प 4ला आलात आणि असं वाटलं की झोपावं असं वाटलं आणि झोपला तर तुम्ही संपलेले असता, कारण की त्या ठिकाणी ऑक्सिजन तुमच्यासाठी लिमिटेड पाठवला असतो आणि तोपर्यंत जर ऑक्सिजन संपलेला असेल आणि कॅम्प 4 मध्ये जर तुम्हाला ऑक्सिजन मिळाला नाही तर तुमची बॉडी तशी तयारी तुम्ही स्वतःच्या शरीराची केलेली नसल्यामुळे तुमची बॉडी त्या ठिकाणी सर्वाइव्ह होऊ शकत नाही. की पोहोचल्यानंतर फोटो सेशन झाल्यानंतर एक 4 ते 5-7 मिनिटं थांबायचं आहे आणि लगेचच परतीचा प्रवास सुरू करायचा आहे. तो परतीचा प्रवास सुरू करताना कितीही त्रास झाला तरी कुठेही थांबायचं नाही, येऊन फक्त कॅम्प 2ला थांबायचं. आणि मी देखील ज्यावेळेस माझं सकाळी समिट झालं एक 10-10:30 पर्यंत मी कॅम्प 4ला आलेले होते. इथून परत प्रवास सुरू करून कॅम्प 3 पर्यंत आले. सगळा उतार असल्यामुळं वारंवार पायाला अक्षरशः खालच्या बाजूने खूप त्रास जाणवत होता. कॅम्प 2 येत नाही तोपर्यंत कुठल्याही त्रासाचा विचार करायचा नाही. कितीही त्रास झाला तरी फक्त ऑक्सिजन व्यतिरिक्त दुसऱ्या शारीरिक त्रासाचा विचार करायचा नाही.